जालना जिल्ह्यात महिनाभरापूर्वी तयार करण्यात आलेला सुमारे 6 कोटी रुपये खर्चाचा रस्ता हातानेच उखडत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत परतूर तालुक्यातील सोयंजना हातडी ते येणोरा या 13 किलोमीटर रस्त्याचे काम पूर्ण करून त्याचे उद्घाटन करण्यात आले होते। सय्यद कन्स्ट्रक्शन या कंत्राटदार कंपनीनं महिनाभरापूर्वी हे काम पूर्ण केले। मात्र निकृष्ट दर्जाचे बांधकाम झाल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी रस्ता हाताने उखडून दाखवला। इतके निकृष्ट काम करूनही परतूर आणि मंठा तालुक्यात सय्यद कन्स्ट्रक्शनला कोट्यावधी रुपयांची कंत्राटे कशी देण्यात आली असा सवाल नागरिकांनी उपस्थित केलाय। या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित कंत्राटदार कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। अधिकारी क्लास 1 किती कमिशन खाणार तुम्ही, किती गोरगरिबाच्या वाट्याचं खाणार, किती उकरायचं सांगा मला आता फक्त। कारण की हा रस्ता एकच महिना झाला होऊन, तर या रस्त्याची दुर्व्यवस्था अशी वाली, कारण की सर्वसाधारण माणूस हा फक्त आवाज उठण्यास नकार देतो, कारण की कुठेतरी त्याची खचीकरण होतं आवाज उठीला की। आमच्या बी रस्त्याचं असंच काम बोगस झालं। मला सर्वजण म्हणत होते की याच्यावर बोला तुम्ही, पण त्यावेळेस बी नाही बोललो। पण आता हा रस्ता मुख्य रस्ता आहे, येनोरा शिरोडा वडखेल सोयंजना, तर ह्या रस्ता 1 महिन्याच्या अगोदर असा फुटत असेल तर आम्हाला 9 वर्ष रस्ता भेटणार नाही हा। मग याची जबाबदारी कॉन्ट्रॅक्टदारांनी घ्यायला पाहिजे। आणि एसीत बसणारे नुसते सह्या करतात आणि बिल पास करतात। आता कालच याची चेकिंग झाली, बिल पास होणार। मग त्याकरता अगोदर तुम्ही इथं येऊन बघा स्पॉटला की खडी कशी वापरली, डांबर कसं वापरलं, मग तुम्ही बिल पास करा। हीच कळकळीची विनंती आहे माझी। बाळासाहेब उद्धवराव करावी। हा नमस्कार, मी वैजनाथ ढोळे सोयंजना गावचा रहिवासी आहे। माझं शेत 1 किलोमीटर आहे की हा 8 किलोमीटर सॉरी 13 किलोमीटरचा रस्ता आहे। 13 किलोमीटरच्या रस्त्याला 5,94,023 लाख रुपये इतका निधी आलेला आहे। आणि 12 वर्ष झालं आमच्या गावाला रस्ता नव्हता, कारण की 2010 ला रस्ता झालेला आहे। त्याच्यानंतर 2026 मध्ये हा रस्ता फायनल झालेला आहे। तुम्ही बघू शकता हे डांबर हे मी हाताने उकरलेलं आहे। इतका निधी असताना इतक्या निकृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे की, आणि काल त्या रोडचं सॅम्पल नेलंय, जे काही एसी मधून बसून आले अधिकारी त्याने सॅम्पल पास केलं, सॅम्पल नेलंय। इतका निधी देऊन बी इतक्या निकृष्ट दर्जाचं काम केलंय। आणि या रोडला सातत्यानं 2-4 गाव आहेत, हातडी आहे, शिरोडा आहे, वरखेडे, येनोरा, या रस्त्यानं रौदळ असती। हा रस्ता 6 महिने सुद्धा टिकणार नाही। आणि सय्यद मला वाटतं जो काही रस्ता बनवणार आहे सय्यद कन्स्ट्रक्शन, तर शासनाच्या मार्फत माझी तुमच्या चॅनलच्या मार्फत माझी एकच विनंती आहे, याचं काय लायसन काळ्या यादीत टाकून ह्याला त्वरित त्याचं लायसन सस्पेंड करून ह्याच्यावर कारवाई करण्यात यावी। आणि परत ते जे काही तालुक्याचे प्रतिनिधी आहेत आणि जे काही शासनामध्ये बसलेले आहेत त्याला कळकळीची विनंती, एसी मध्ये बसून तुम्ही प्रत्येक बिलावर सही करू नका। ग्राउंड लेवलवर येऊन बघा तुम्ही काय दुरावस्था आहे, कसं पुन्हा 10-12 वर्षानंतर आम्ही 12 वर्ष या रस्त्यानं वागायचंय। याला सातत्याने 1 वर्ष सुद्धा रस्ता चालणार नाही, खड्डे पडणार आहेत या रस्त्याला, गुडघे आहेत, कारण की किरेशेरे समोर मोठाले हायवा जातात। हे हाताने डांबर निघाले, तुम्ही या डांबराचा लेयरच बघू शकता, डांबरच नाहीये, हे सगळं माताड काढलेलं आहे। कसं सर्वसाधारण माणसाच्या हिश्श्याचं काय खाणार तुम्ही? डांबर खाणार, रेती खाणार, वाळू खाणार, काय खाणार? किती खाणार? दिवस झाले या रस्त्याला फक्त 1 महिना झालेला आहे सरजी, 1 महिन्यात दुरावस्था झालेली तुम्ही बघू शकता। हे काय डांबर आहे ना, या हाताने निघत आहे बघा। हे तर तुम्ही बघू शकता, मी काही एखादं घेतलेलं नाही, काय नाही। हे बघा, हे बघा तुम्ही फक्त की किती उकरून काढायचं। 5-7 किलोमीटर सुद्धा उकरून काढा ना तर सातत्याने निघू शकतंय। हे बघा, हे काय खरं, कसं जायचं सर्वसाधारण माणसानं सांगा तुम्ही? याला लाज वाटायला पाहिजे या गुत्तेदाराला। 5 किलोमीटर असा उकरून नेला तर सातत्याने रस्ता उकरू शकतो।